ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी. गैरहजर खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावणार. 7 दिवसात उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा. पक्षांतर्गत बैठकीसाठी खासदारांना व्हीप लागू होत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालांचा हवाला देत घटना तज्ञांचा दावा. व्हीप केवळ सभागृहातल्या मतदानाशी निगडीत असं म्हणत दिले दाखले. फूट नाही याला आम्ही गद्दारी म्हणतो. संजय राऊतांचं वक्तव्य. आमची क्षमता नाही तर फुटलेल्या खासदारांना Y+ सुरक्षा का दिली, राऊतांचा सवाल. आता ऑपरेशन तुडवा राबवलं जाणार, राऊतांचं वक्तव्य. अर्ध्या तासासाठी ईडी CBI हटवा, मी भाजपच्या गिरीश महाजनांना फोडेन, राऊतांचं चॅलेंज. तर राऊतांना योगासनं करण्याची गरज, महाजनांचा पलटवार. फुटलेल्या खासदारांविरोधात राज्यात पडसाद उमटण्यास सुरुवात. वाशिम, बीड, हिंगोली, परभणीत कार्यकर्ते बंडखोरांविरोधात आक्रमक. बंडखोर खासदारांविरोधात घोषणाबाजी. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान. छत्रपती संभाजीनगर, जालना मतदारसंघात दुपारी 12 वाजेपर्यंत 52.28% मतदानाची नोंद. तर साकोली मतदान केंद्रावर 100% मतदान पार. 40 गावात राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष प्रणित शहर विकास आघाडीच्या 11 नगरसेवकांसह 2 अपक्ष नगरसेवकांचा मतदानावरती बहिष्कार. निवडणूक लोकशाही मार्गाने न होता मॅनेज केल्याचा नगरसेवकांचा आरोप. कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं रविकांत तुपकरांचा कार्यकर्ता आक्रमक. मंत्रालयासमोरच्या झाडावरती चढून आंदोलन. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर आंदोलक झाडावरून खाली उतरला. सोन्याच्या दरात 1400 रुपयांची घसरण. सोनं 1,48,600 रुपयांवर तर चांदी 3,000 स्वस्त. चांदीचे दर 2,47,000 रुपये प्रति किलो.